म्हणाले, सर पर बरसे यदि ज्वालाएं, निज हाथों से हसते हसते आग लगाकर जलना होगा. याच्यामध्ये अटलजी म्हणतात, आपल्याला हसत हसत आग लावत लावत जळायचंय. जोपर्यंत तुम्ही पाण्यात उतरत नाही, भिजत नाही, तुम्ही पोहू शकत नाही. तेव्हा तुम्ही जेव्हा आग लावायला जाता तेव्हा तुम्ही आगीपासून राहू शकत नाही. आणि ही आग लावायची तर तुम्हालाही जळावं लागेल. त्यामुळे सर पर बरसे यदि ज्वालाएं, निज हाथों से हसते हसते आग लगाकर चलना होगा, कदम मिलाकर चलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. त्यामुळे तुमचे माझे कदम मिळाले आणि काल नेत्यांचा आशीर्वाद लाभला तर युवा वर्गाने 2-3% जे आपण मतामध्ये कमी पडत आहोत त्या युवा वर्गाचं मतदान भाजपाला व्हावं, याच्यासाठी रात्रंदिवस एक करून 1 वर्ष सगळं बाजूला ठेवून सत्ता परिवर्तनाचा धागा होण्याची वाटचाल करू. आणि सिंचन मिळालं 0.01%. आणि पुन्हा काय म्हणले, सोलापूरचा आमचा बांधव उपोषणाला बसला होता, पाणी नाही, पाणी सोडा कालव्याने, म्हणून तर त्याला म्हणजे आता काय धरणार पाणी नाही तर काय काय म्हणजे आपलं मुख्यमंत्री. ही त्यांची भाषा, हा त्यांचा वागण्याची पद्धत.
यांना सत्तेची, पैशाची आणि यांच्या मसल पॉवरची मस्ती आली आहे, ती जनता लुटते. आणि त्यामुळे मुंबईसह राज्यभरातही महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झालाय. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री आर पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलकांनी केली. पुणे विद्यापीठातल्या यशदा हॉलमध्ये आज मुख्यमंत्र्यांचं मार्गदर्शन होणार होतं. मार्गदर्शन शिबिर होतं काँग्रेसचं. यावेळेला भाजप आमदार पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली भाजप युमोच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शन केले. आम्ही मुख्यमंत्र्यांना आर पाटलांचा राजीनामा मागण्यासाठी आलेलो आहोत. रोज अत्याचार होतात, रोज आपल्यावर बाहेरचं अतिक्रमण होतं. आणि म्हणून अशा मुलांना हे प्रेरणा देण्यासाठी आम्ही कार्यक्रम करत आहोत. आणि म्हणून आतापर्यंत चुकले असतील, माफले असतील, भरकटले असतील, तुम्ही सगळ्यांनी यांच्या मार्गदर्शनाने नक्कीच आपल्या आयुष्याची दिशा तुम्हाला मिळेल. आणि या कार्यक्रमाला जी गर्दी झाली आहे, मी मंचावरच्या सगळ्या मान्यवरांना मनापासून मी एक गोष्ट सांगू शकते की ही कुठलीही गर्दी आम्ही ट्रक आणि गाड्या लावून आणलेली नाही. तुम्ही बाहेर बघा, एकही तुम्हाला गाडी दिसली नाही. समाजाची गर्दी होते तशी ही गर्दी नाही, स्वयंस्फूर्तीने आलेले लोक आहेत. आम्ही विद्यार्थी नाही, ग्रामीण भागातले, डोंगराळ भागातले, गरीब परिस्थितीतले असे विद्यार्थी आलेले आहेत. आणि तुमचं मार्गदर्शन देण्यासाठी पालक आले, शिक्षक आले. अतिशय माझ्या भागातल्या या लोकांमध्ये हा उत्साह जागा झालाय की आमच्या मुलांना आम्ही पायावर उभं करण्यासाठी काय करू शकतो, या प्रकारचा एक त्यांच्यामध्ये आता एक प्रेरणा जागी झाली आहे, याचं मला कौतुक वाटतं. म्हणून आपल्याला या सगळ्या राजकारण